आज सकाळ सकाळी दूध आणायला गेलते आणि आमच्याकडे इतका पाऊस झालाय ना सकाळी पहाटे बस रे बस. हे तर भिजूनच आलते, पूर्ण भिजलेले. पहाटे आले 6 वाजता कामावरनं आणि पूर्ण भिजून आलेले. मी दूध आणायला गेलते, तिकडनं आले, चहा वगैरे ठेवला मस्तपैकी. रात्री मटकी भिजत घातलेली, त्या मटकीतलं पाणी काढून ठेवलं आणि आंघोळीला पाणी ठेवलं. वातावरण इतकं खराब होतं ना, 11 वाजले तरी पण काहीच समजत नव्हतं की 11 वाजलेत. मला तर वाटलेलं सकाळचे 7च वाजलेत का काय, पण 11 वाजलेले. आणि म्हणजे कसं पहाटेच पाऊस पडलेला, रात्रभर काय नव्हता. पहाटे 5-5:30च्या दरम्यान पाऊस चालू झाला आणि मग काय मस्तपैकी ब्रश वगैरे करून घेतलं. हे दोघं झोपलेलेच होते. वेदूला काय उठवलं नाही, म्हणलं जाऊ दे, तो काय काम करू देत नाही, त्यामुळं काय त्याला उठवलं नाही, तो झोपलेलाच होता. मग मस्त आणि कसं दोघं बापले झोपले ना, त्यांना कितीही उठवलं ना तरी दोघं काय उठते नाही. इतकं म्हणजे त्यांना आवाज द्यायला लागतंय जोर जोरात ना, तरी काय दोघं उठते नाही. बघा हा किती गाढ झोपलाय, त्याला उठवत होते तरी तो काय उठायचं नाव घेत नव्हता. आणि त्याचे पप्पा पण मस्तपैकी झोपलेले. मग म्हणलं चला पहिले चहा नाश्ता आणून घेते आणि मग उठवते दोघांना. मग चहा वगैरे आणलं सगळं आणि त्यांना उठवायला आवाज देत होते, ते काही दोघे उठतच नव्हते. मग म्हणलं तुम्हाला झोपायचं तर झोपा, मी खाऊन घेते. मग मस्तपैकी नाश्ता केला तर तोवर वेदू उठला, मी नाश्ता करत होते तोवर. आणि ते बर्ड्स घालून त्याची किती मस्ती चाललेली. म्हणजे बघा ना, आजकालच्या मुलाला किती लवकर हे म्हणजे माहिती आहे का असं करतात म्हणून. मग आंघोळ वगैरे करून घेतली. आंघोळ झाल्यावरती लागले स्वयंपाकाला. तुम्हाला तर माहिती आहे आता यांची सेकंड शिफ्ट चालू आहे, त्यामुळं मग लागले स्वयंपाकाला. आणि कसं आहे माहिती आहे का, मी काय काम करायला लागले ना, कधी काम वाढत होते असं नाही. सकाळी चहा ठेवायला लागले तेव्हा साखर संपलेली आणि मग नंतर भाजी करायला लागले तेव्हा तेल संपलेलं. मग तेल काढून घेतलं, मस्तपैकी भाजीला फोडणी देऊन घेतली आणि भाजी होतेच तर वेदू उठलेला. वेदूची चाललेली मस्ती जरा आणि मग मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला. भाजी झाली, भाजीनंतर मी लगेच कणिक भिजवली. आणि कसं आहे पीठ मळताना काय होतंय, वेदूला ना पीठ दिसलं का लय नाटकं करतो. त्याला ना कच्चं पीठ खायला आवडतं, चपाती खात नाही तो. कच्चं पीठ खायला पाहिजे आणि ते चांगलं नसते असं सगळेच म्हणतात, चांगलं नसते, पचत नाही त्यांनी. पण काय करणार, हा ऐकतच नाही. तर मग मस्तपैकी पीठ मळून घेतलं, तोवर भातही नव्हता घातला. मग लगेच भात घालून घेतला एका साईडला. आणि कालवण पण, आता आमच्याकडं भाजीला कालवण म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. मटकीची भाजी केलेली मी. मग मस्त चपात्या वगैरे करून घेतल्या आणि यांचा डब्बा भरला. तर मग असा आमचा आजचा दिवस गेला. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय.